हे नाव जे असणार आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं असेल अशी ही माहिती सध्या मिळते। या पद्धतीने आपण जर पाहिलं तर भाजपच्या आमदारांचा सगळ्यांची मागणी जी आहे विनायक, तुम्हाला काही वेळासाठी थांबवते। भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दरेकरजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांचं नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती, तुमची पहिली प्रतिक्रिया? देवेंद्रजींचं नाव निश्चित होण्याचा निश्चितच अतिशय आनंद माझ्यासहित भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना होईल आणि तमाम महाराष्ट्राला होईल। कारण महाराष्ट्रातल्या जनतेनं मॅन्डेट देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मागे त्या ठिकाणी दिलेला आहे आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टी म्हणून कार्यकर्त्यांची, नेत्यांची आमची मागणीच होती की आज जवळपास 132 जागा प्लस 4-5 अपक्ष 137 पर्यंत पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची अपेक्षा व्यक्त करणं स्वाभाविक होतं आणि जर अशा प्रकारची आपण देतायत त्याप्रमाणे जर नाव निश्चित झालेला असेल तर माझ्यासहित भाजपासहित महायुतीलाही आनंद होईल, कारण तिन्ही पक्षांना बरोबर घेऊन जाणारं, समन्वय साधणारं ते नेतृत्व आहे आणि राज्यातील जनतेलाही आनंद होईल, कारण 5 वर्षाची प्रशासकीय कारकीर्द, विजनरी कारकीर्द महाराष्ट्राने पाहिलेली आहे। दरेकरचे एक महत्त्वाचा प्रश्न, ही निवडणूक जी आहे ती शिंदेंच्या चेहऱ्यावर, नेतृत्वावर जी आहे ती लढवली गेलेली होती। शक्यता वर्तवल्या जात होत्या, अनेक माहिती सुद्धा समोर येत होती की ज्यांच्या सर्वाधिक जागा त्यांचा आमदार, त्याच्यानंतर अशी माहिती आली की स्ट्राईक रेट ज्यांचा जास्त असेल त्यांचा मुख्यमंत्री असेल। तर असं असताना आता जर फडणवीसांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी, जर त्यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडली तर मग शिंदेंचं काय? अशा काही जर तर नव्हतं। बरं, दोन्ही गोष्टी बोलाल तर दोन्ही गोष्टीमध्ये भारतीय जनता पार्टी अव्वल आहे। स्ट्राईक रेट पण सर्वाधिक आहे आणि त्या ठिकाणी जागा पण सर्वाधिक आहेत, परंतु अशा प्रकारे स्पर्धा न करता तिन्ही पक्षाच्या समन्वयातनच देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार असतील ते होतील, असं कोणाला नाराज करून किंवा कोणाला दुर्लक्षित करून होणार नाही। कारण आतापर्यंतची ही मोठ बांधण्याचा जो प्रयत्न केलाय, तिन्ही पक्षांना एकत्रित ठेवणं, सीट वाटपात योग्य रीतीनं नियोजन करणं, प्रसंगी त्या ठिकाणी आपल्या जागा घटक पक्षांना सोडणं, उमेदवार नसेल तर उमेदवारासहित जागा त्या ठिकाणी देणं आणि त्याच्यामुळं देवेंद्रजी हा उत्कृष्ट अशा प्रकारचे कोऑर्डिनेटर आहेत, संयमी अशा प्रकारचं नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे कटुता सरकार चालवत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं जर निश्चिती होत असेल तर सर्वांनाच त्या ठिकाणी प्रचंड आनंद होईल आणि महाराष्ट्राला एक विजनरी नेतृत्व त्या ठिकाणी मिळेल। दरेकरची शपथविधी उद्याच होणार, तुमच्यापर्यंत काही सूचना आलेल्या आहेत का? नाही, अशा प्रकारचं काही माहीत नाही। आता आपल्या माध्यमातूनच फडणवीसांचं नाव त्या ठिकाणी होत असल्याची माहिती मिळते, परंतु गोष्टी कळतील आपल्याला याचा अवकाश। नक्कीच, धन्यवाद दरेकरजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी। तर भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले होते। आज संध्याकाळपर्यंत फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं अशी